जय भीम, नमो बुद्धाय. माझ्या सर्व बौद्ध बांधवांना माझा जय भीम. स्वागत आहे सर्वांचं बहुजन डायरीमध्ये. मी आहे बी आनंद. आज मी तुमच्यासमोर एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे. आपण सगळे जाणतो आहोत की बोधगया येथील महाबोधी महाविहार हे आपलं बौद्धांचं पवित्र असं स्थळ आहे. हे विहार जिथे भगवान बुद्धांनी ज्ञानप्राप्ती केली. आपल्या हृदयात आपण आजही हे विहार, या विहाराचं खूप मोठं स्थान आहे. महाबोधी हे जे विहार आहे ते अजूनही आपल्या पूर्ण नियंत्रणाखाली नाही. म्हणून 1891 मध्ये अनागरिक धम्मपाल्यांनी लढाई सुरू केली होती आणि आज आपण ती पुढे नेत आहोत. हा आपला हक्क आहे, आपला तो धम्म आहे आणि आपली अस्मिताही आहे. पण बांधवांनो, सध्या काय होत आहे तुम्ही पाहत आहात. आपलं हे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन कमजोर करण्यासाठी एक मोठा डाव रचला जातोय. सोशल मीडियावर काही लोक खोट्या पोस्ट पसरवत आहेत, अफवा पसरवत आहेत. काही म्हणतायत की हे आंदोलन हिंसक आहे. काही म्हणतात यामुळे बोधगयेत अशांतता निर्माण होईल. खरं तर विरोधी विचारसरणीचे लोक ते स्वतःच अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर प्रत्येकानं एक आणि काल पण एक मी नुकतीच पोस्ट पाहिली की जिथे असे लिहिलं आहे की हे आंदोलन फक्त राजकीय हेतूसाठी आहे वगैरे. परंतु बांधवांनी हे सगळं खोटं आहे. या खोट्या बातम्या फक्त एकाच उद्देशानं पसरवल्या जातात आणि तो उद्देश असतो की आपल्यामध्ये संभ्रम निर्माण करणे, आपल्यामध्ये फूट पाडायची असते आणि आपलं आंदोलन कमजोर करायचं असतं. आपण बुद्धाचे अनुयायी आहोत. बुद्धांनी आपल्याला सांगितलेलं आहे की सत्याचा मार्ग निवडा, संभ्रमाला बळी पडू नका. आज मी तुम्हाला विनंती करतो, अशा खोट्या पोस्टवर विश्वास ठेवू नका. प्रत्येक मेसेज, प्रत्येक व्हिडिओ तपासा. कोणीतरी आपल्याला भडकवायचा प्रयत्न करते का हे तपासा. आणि जर तसं करत असेल तर त्याला बुद्धांच्या अहिंसेने शांततेने उत्तर द्या. आपण संभ्रमात अडकायचं नाही. आपल्याला आपलं ध्येय स्पष्ट ठेवायचं आहे. महाबोधी महाविहार बौद्धांच्या हातात यायला हवं. हा फक्त आजचा प्रश्न नाही. तर बांधवांनो, मागच्या 50 वर्षात आपल्या बौद्ध समाजाने अनेक लढे लढले आणि प्रत्येक वेळी असे संभ्रम निर्माण करून आपली आंदोलने फोडण्याचे प्रयत्न सुद्धा झाले. त्याचंच उदाहरण घ्यायचं झालं तर 1970च्या दशकामध्ये बौद्धांनी सामाजिक समतेची लढाई लढली. दलित पॅंथर सारख्या संघटनांनी बौद्ध धम्माच्या प्रेरणेतून जातीविरोधी आंदोलने तीव्र केली. पण काही विरोधी विचारसरणीच्या गटांनी आणि त्यावेळेच्या सरकारने त्यांना हिंदू विरोधी ठरवलं. पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक केली आणि अफवांद्वारे संभ्रम पसरवला. तसंच 1980च्या दशकात महाबोधी विहार मुक्ती आंदोलन तीव्र झालं होतं. पण काही हिंदुवादी गटांनी आणि बिहार सरकारने त्याला धार्मिक रंग देऊन कमजोर करण्याचा प्रयत्न केला. दुसरं उदाहरण घ्यायचं झालं आणखी तर 1990च्या दशकात बौद्ध संस्कृतीच्या पुनरुज्जीवनासाठी आपण बुद्ध जयंती उत्सव आणि विहार बांधले वेगवेगळ्या ठिकाणी. पण स्थानिक प्रशासनाने परवानग्या नाकारल्या आणि काही नेत्यांना धमक्या दिल्या. 2000च्या दशकात समता आणि आरक्षणासाठीच्या आंदोलनांना समाजविघातक ठरवलं गेलं आणि खोट्या बातम्यांनी आपला समाज बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. प्रत्येक वेळी विरोधी विचारसरणीच्या लोकांनी आणि त्या वेळच्या सरकारांनी अप्रत्यक्षपणे का होईना आपली आंदोलने कमजोर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण बांधवांनो, आपण कधी हारलो नाही. प्रत्येक लढ्याने आपण आपली अस्मिता अधिक मजबूत केली, आपला धम्म अधिक पसरवला आणि आज महाबोधी विहाराच्या लढ्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा एकी दाखवायची आहे, एकजूट दाखवायची आहे.
एकी ही आपली खरी ताकद आहे. आठवा, जेव्हा 1956 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपुरामध्ये लाखो लोकांसह बौद्ध धम्म स्वीकारला होता, तेव्हा ती एकी होती ज्याने आपला समाज बदलला. मागच्या 50 वर्षात शेतकरी आंदोलनासारख्या इतर आंदोलनांनीही एकजुटीनं यश मिळवलं. शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमावर एकजूट दाखवली आणि आपल्या सर्वांना माहिती आहे, सरकारला कायदे मागे घ्यावे लागले. आपणही तेच करायचंय. मी आज प्रत्येक बौद्ध बांधवांना आवाहन करतो, एक व्हा, एकत्र लढा. आपल्याला आपल्या गावात, आपल्या शहरात, आपल्या विहारात जा. स्थानिक बौद्ध संघटनांशी, आपल्या नेत्यांशी संपर्क साधा. प्रत्येकजण एक पाऊल पुढे टाका. मग ती सभा असो, शांततामय मोर्चा असो किंवा सोशल मीडियावर सत्य पसरवणं असो. आपली एकजूट दाखवून द्या. आणि जे लोक संभ्रम पसरवत आहेत त्यांना सांगा, त्यांना ठणकावून सांगा की तुम्ही कितीही खोटं बोललात तरी बौद्ध समाज हा एक आहे आणि तो एकच राहील. शेवटी मी फक्त एवढंच म्हणेल, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. आपण बुद्धांचे अनुयायी आहोत. आपला मार्ग अहिंसा, करुणा आणि एकजुटीचा आहे. तर चला बांधवांनो, संभ्रम बाजूला ठेवूया, एकजुटीने पुढे जाऊया आणि आपलं महाबोधी विहार मुक्त करूया. जय भीम, नमो बुद्धाय.